नमस्कार मंडळी, आज 3 तारीख आहे आणि आम्ही पालघरवरनं वडराई नावाच्या गावी जात आहोत. तिथे जाणारा रस्ता पहा पूर्णपणे जंगलात आहे आणि तिथं जाण्याचं कारण असं की तिथं सगळीकडे सुकी मासळी घराघरामध्ये मिळते आणि ती सुकी मासळी आम्ही आणण्यासाठी तिकडे चाललेलो आहोत आणि ती घेऊन मग परत पालघरला जाणार आहोत. आम्ही आता वडराईमध्ये सुकी माशी घ्यायला आलो यांच्या घरी. हे बघा बोंबील, हे सोडे, हा कुठले वाकट, हे मांदेळी पिशवीत, हे बाहेर आहे सुकट. आज दुपारी लंच मस्त बांगडा, हे काय कोळंबी, हे काय कोळंबी फ्राय, हे पण कोळंबी फ्राय. हा तो कुठला फिश? थांब ना संगीता देते मी डायरेक्ट ताटात वाढतो. हे काय? त्यानंतर हे काय? हेच आहे. हे काय? हा घोळ फिश आहे, घोळ मसाला. हे घेत आहे कोळंबी मसाला बांगडा. तोच येतो काय हे. चला आता आईला आम्ही सोडले आणि आई आता इकडून आम्ही पुण्याला निघालोय. मी, कल्पू आणि आमच्या मिसेस पूनम. बाय बाय. चला टाटा, बाय बाय. चला चला बाय पुण्याकडे. गणपती बाप्पा. समोर हायवे आलाय. हा ब्रिज तुम्ही बघत असताल. राईटला जो रस्ता जातो तो मुंबईकडे जातो. आता आपण इथून राईटला वळणार आहे. हा रस्ता आम्ही ज्या रोडने आलो तो बोईसर पालघर मार्ग आहे आणि इथून आता उजवीकडे वळालो की आपण नॅशनल हायवे 48 मुंबई अहमदाबाद हायवेला आपण पोहोचू. हे नॅशनल हायवे 48 मुंबई अहमदाबाद हायवे. आता आपण मुंबईच्या दिशेने चाललो आहोत. असंच पाठीमागे सरळ गेलं तर सुरत अहमदाबाद हायवे आहे. हा पुढे आपण दिल्लीला पण जातो आणि हा इकडे आता मुंबई ठाणे असा आहे. मग आपण ठाण्यामार्गे वाशीला जाऊन तिकडून एक्सप्रेस हायवेने पुण्याला जाणार आहोत. सुके मासे घेतल्यामुळं बरोबर ना. इकडे बघा सुके मासे घेतल्यामुळे जरा गाडीत थोडा माशाचा वास येत आहे. डिक्की मध्ये ठेवलेत तरी सुद्धा थोडा येतोय, पण तो मला वाटतं पुण्याला जाईपर्यंत असंच येणार आहे. फिलिंग यायला पहिला ते आता म्हणतात ना, काय बोलायचं, खवई आहे, मासे खायचे त्याच्यासाठी काय पण असं येते. मी नसते घेतले सुके मासे, पण आता या बायकांना कोण सांगायचं. हो
इथं सुंदर असं पार्श्वनाथ मंदिर आहे. त्याजवळच सुरू आहे. मला वाटतं एकदा परत नेक्स्ट टाइम आलो तर ह्याला एक्सप्लोअर करूया. हायवे नॅशनल हायवे 48 गर्दी आहे, परंतु मला वाटतं आज रविवार असल्यामुळं थोडं ट्रॅफिक कमी आहे, परंतु कायम गर्दी असणारा हा हायवे आहे. जेव्हा नवीन जो मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे सुरू होतोय तो ऍक्च्युली आता 250-300 किलोमीटरच ओपन झालाय, परंतु जेव्हा पूर्ण ओपन होईल तेव्हा ह्या रस्त्यावरील थोडी गर्दी कमी होईल, म्हणजे असे मला वाटतं. रस्ता खूप छान आहे, चोहो बाजूला जंगल आहे आणि पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असा हा रस्ता दिसतो. म्हणजे तुमचं ट्रॅव्हलिंग तुम्ही खूप एन्जॉय करू शकता ह्या रोडवर, पर्टिक्युलर ह्या एरियामध्ये, असं मी सांगतो. आता जस्ट ऍक्सिडेंट झालाय, ट्रक उलटा झालाय आणि आतमध्ये आय थिंक ड्रायव्हर अडकलेला आहे, बघू शकता. छोटी गाडी आहे. छोटा टेम्पो आहे. तर ऍक्च्युली समोरून येताना उतार असल्यामुळे तो रोड क्रॉस करून डिवायडर वरनं उलटा पडला खाली. त्यामुळं हायवेवर गाडी चालवताना लक्ष ठेवून गाडी चालवा. कारण हायवेवर काही होऊ शकतं. येस. आपण ह्याला आलो का आता? फाउंटन. आता आम्ही हायवे सोडून परत हा नॅशनल हायवे म्हणजे ठाण्याला जाणार रस्ता आहे. हॉटेल फाउंटन सरळ रस्ता मुंबईकडे जातो आणि हा रस्ता जातो ठाण्याकडे. थँक गॉड ह्या घोडबंदर रोडला थोडं ट्रॅफिक आम्हाला लागलं नाही, म्हणजे आम्ही व्यवस्थित आलो. नाहीतर लास्ट टाइमचा अनुभव म्हणजे मी 3 तास फक्त इथंच होतो, एवढ्याच एरियामध्ये होतो. तुम्हाला तो व्हिडिओ लवकरच बघायला सुद्धा मिळेल. म्हणजे हा व्हिडिओ बघत असताना तो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितलेला असेल, असं मला म्हणायचंय की या रोडला किती ट्रॅफिक असतं. ऍक्च्युली तेव्हा पाऊस पण खूप प्रचंड होता आणि आम्ही वापीला गेलो होतो एक कामासाठी. वापीवरनं येताना इथे आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. वापी आणि दमनला तेव्हा गेलो होतो. तर मला वाटतं हा व्हिडिओ बघताना तो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितलेला असेल. आता आम्ही ठाण्यामध्ये आलोय. थोडं ट्रॅफिक आहे ठाण्याला. ठाण्याच्या मोठमोठ्या बिल्डिंग दिसायला लागला, म्हणजे ठाण्यात आलोय. ठाण्यामध्ये आहोत. ट्रॅफिक जाम आहे ठाण्यामध्ये. किती वेळ लागतोय काय माहिती. या सोसायटीचं नाव आहे दोस्ती. जास्त असेल. ही सोसायटी बघा केवढी आहे. सोसायटी केवढी मोठी सोसायटी. किती फ्लॅट असेल? आणि तर हे अंदाजे 1000 फ्लॅट असावे आहे ना. 1000 प्लॅन असते फ्लॅट. हा आहे मुंबई नाशिक हायवे. आता आम्ही सरळ जाऊन पुढे जो ब्रिज येईल त्या ब्रिज खालनं राईट मारणार ठाण्याकडे, म्हणजे ठाणे शहर आम्हाला लागणारच नाही. सगळं ट्रॅफिक जाऊन
डायरेक्ट आम्ही पुण्याकडे. मी आता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर लागलो आहोत. पनवेल क्रॉस केलं, नवी मुंबई क्रॉस केले आणि आता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आता टुवर्ड्स पुण्याकडे जाऊ. आता वाजलेत मला वाटतं 6:45 वाजलेत आणि बघू 6:30 वाजले. सॉरी. आता बघू ट्रॅफिक मिळू नये अशी आशा आहे, कारण घोडबंदर रोडला पण ट्रॅफिक बिलकुल मिळालं नाही, त्यामुळे आम्ही थोड्या लवकर पोहोचलो. आता बघूया. आम्ही आता या टोल नंतरच्या एक्सप्रेस हायवेच्या फूड कोर्टवर आलो आहोत. इथे आता चहा कॉफी वगैरे काहीतरी घेऊ आणि मग पुढे पुण्याकडे निघू. ग्रँड ब्रँड नावाचा शॉप आहे. इथं खूप ब्रँडेड वस्तू सुद्धा आहेत. मस्त आता एक कॉफी, पूनमला चहा आणि कल्पूला पण चहा. पूनम काय अजून खायला मिळतंय का त्याच्या प्रतीक्षेत? वडापाव मिळतोय का बघती हे? मिळतंय काय नाही. हा, इथे चहा घ्या, बसा. बसून कंटाळा नाही. हा, आपण चांगला आहे का चहा? नाही जरा आपण पार्सल वडापाव घेऊ. फुल घाटामध्ये ट्रॅफिक जाम. खंडाळा घाटात एक्सप्रेस हायवेवर पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. हळूहळू पुढे चाललंय. आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलोय. आता बघू किती वेळ ह्या ट्रॅफिकमध्ये जातोय. आय थिंक अमृतांजन ब्रिज पर्यंत असं ट्रॅफिक असावं असा अंदाज आहे. बघूया आता पुढे काय होतंय. आणि शेवटी प्रचंड ट्रॅफिक मधनं बाहेर पडून आता आम्ही घाट संपलेला आहे आणि आता आम्ही पूर्ण प्लेन रोडला एक्सप्रेस हायवेला आलेलो आहोत. लवकरात लवकर ट्रॅफिक क्रॉस केलं, त्यामुळे लवकरात लवकर पुढे आलोय. पुन्हा एक्सप्रेस हायवेवरचा कामशेत बोगदा. एक्सप्रेस हायवे संपलेला आहे. आता हा म्हणजे मुंबई हा ॲक्च्युली मुंबई बेंगलोर हायवेच आहे. म्हणजे आम्ही नवले ब्रिजच्या इकडून मग कात्रजच्या मार्गे जाऊ. आणि आम्ही पुन्हा एकदा पुण्याच्या ऐतिहासिक चांदणी चौकाच्या ब्रिज खालून जात आहोत. हाच तो ब्रिज. आता हा जवळजवळ रस्ता कंप्लीट झालाय. थोडंफार मला वाटतं 5% काम राहिलं असावं. ब्रिज बघा लेफ्ट साईडचा किती छान सुंदर कलर मध्ये रंगवलाय.